नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वृत्त या व्याकरणाच्या भागात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण मराठी या विषयाचे व्याकरण अभ्यासणार आहोत आणि यामध्ये आपण वृत्त हा व्याकरणाचा घटक अभ्यासणार आहोत। वृत्त या व्याकरणाच्या भागाचा हा सेशन क्रमांक 3 आहे। याआधी आपण वृत्त म्हणजे काय, नंतर अक्षरगण वृत्त म्हणजे काय, यती म्हणजे काय, अक्षरगण वृत्तातील 8 गण कोणते याचा अभ्यास आपण केलेला आहे। आता आपण वृत्ताचे प्रकार अभ्यासणार आहोत। त्याआधीच वृत्त म्हणजे काय हे पुन्हा एकदा समजून घेऊया। काही अक्षरे ह्रस्व आणि काही अक्षर दीर्घ असतात। ते ठराविक क्रमाने कवितेच्या ओळीमध्ये आलेले असतात। कवितेत अशी जी काही विशिष्ट शब्दरचना असते तिलाच आपण वृत्त असे म्हणतो। मराठीत पद्यरचनेतील वृत्ताचे 3 प्रकार असतात: अक्षरगण वृत्ते, मात्रा वृत्ते आणि छंद वृत्ते। तर अक्षरगण वृत्त म्हणजे काय, ज्या वृत्तातील अक्षरांची संख्या ठराविक असते व त्या अक्षरांचा लघु गुरुक्रम सुद्धा ठराविकच असतो, त्या वृत्तांना आपण अक्षरगण वृत्त असे म्हणतो। आता लघु अक्षर म्हणजे काय, गुरु अक्षर म्हणजे काय याचा अभ्यास आपण यापूर्वी केलेलाच आहे की ज्या अक्षरांच्या उच्चाराला कमी वेळ लागतो त्याला आपण लघु अक्षर असे म्हणतो आणि तो आपण अर्धचंद्र या चिन्हाने दाखवतो। त्याचप्रमाणे गुरु अक्षर म्हणजे काय, ज्या अक्षरांच्या उच्चारामध्ये जास्त वेळ लागतो त्याला आपण गुरु अक्षर असे म्हणतो आणि ते आपण आडवी रेष या चिन्हाने दाखवतो। यती पद्य चालीमध्ये म्हणताना किंवा कविता चालीमध्ये म्हणताना जे अक्षर उच्चारल्यानंतर किंचित थांबावे लागते त्या थांबण्यालाच आपण यती असे म्हणतो। तर अक्षरगण वृत्ते याचे वेगवेगळे प्रकार आहेत। 3 प्रकार अक्षरगण वृत्तांचे अधिकतर मानले जातात। आता आपण अक्षरगण वृत्त यांचे प्रकार भुजंग प्रयात, मालिनी आणि वसंत तालिका यांचा सविस्तर अभ्यास करणार आहोत। सुरुवातीला आपण भुजंग प्रयात म्हणजे काय हे समजून घेऊया। भुजंग प्रयात हे एक अक्षरगण वृत्त आहे आणि ह्या वृत्ताची लक्षणे म्हणजेच पहिला आहे, या वृत्तामध्ये 4 चरण असतात। आपण पाहतो अभंग पाहतो, कविता पाहतो, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ओळी असतात, त्या ओळ्यांना आपण चरण असे म्हणतो। म्हणजेच प्रत्येक कडव्यामध्ये 4 चरण म्हणजे 4 ओळी असतात। भुजंग प्रयातामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की या वृत्तामध्ये 4 चरण असतात म्हणजे 4 ओळी असतात। प्रत्येक चरणामध्ये 12 अक्षरे असतात। हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। भुजंग प्रयात वृत्ताची लक्षणे सगळ्यांनी पाठांतर करून ठेवायचे आहेत की प्रत्येक वृत्तामध्ये 4 चरण असतात, प्रत्येक चरणामध्ये 12 अक्षरे असतात, म्हणजे प्रत्येक ओळीमध्ये 12 अक्षरे असतात। यती 6व्या व 12व्या अक्षरावरती असतो। यती 6व्या व 12व्या अक्षरावरती वृत्ताचे तिसरे लक्षण म्हणजेच यती 6व्या व 12व्या अक्षरावरती असतो आणि पुढील वृत्ताचं लक्षण म्हणजेच भुजंग प्रयात वृत्ताचे गण य य य आणि य असे पडतात, म्हणजे 4 वेळा य गण असतो। आपण याच्या आधी 8 जे काही गण पाहिलेले आहेत त्यापैकी य गण म्हणजेच यमाचा गण असतो। याच्यामध्ये आद्य अक्षर लघु असते, नंतर दोन्ही अक्षर गुरु असते। इथे तुम्हाला उदाहरण दिले, त्या उदाहरणाद्वारे आपण ह्या वृत्ताची लक्षणे समजून घेऊया। आपल्या वृत्ताचं भुजंग प्रयात या वृत्ताचं पहिलं लक्षण म्हणजे या वृत्तामध्ये 4 चरण असतात। आता खाली जे उदाहरण दिलेलं आहे त्याच्यामध्ये बघा 4 चरण तुम्हाला दिसत आहेत। मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे, पहिलं चरण। मना बोलणे नीचे शोषित जावे, दुसरे चरण।
स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, तिसरे चरण. आणि चौथं चरण म्हणजेच मना सर्व लोकांची रे निववावे. म्हणजेच भुजंगप्रायामध्ये जे काही पहिलं लक्षण आहे की 4 चरण असतात. मग याच्यामध्ये तुम्हाला 4 ओळी दिसत आहेत, यालाच आपण चरण असे म्हणतो. मग भुजंगप्रायात या चरणामध्ये 4 चरण असतात. आपण श्री रामदास स्वामी कृत मनाचे श्लोक अभ्यासतो. हे मनाचे श्लोक जे आहेत ते भुजंगप्रायात या वृत्तामध्ये येतात आणि प्रत्येक चरणामध्ये 12 अक्षरे असतात. आता जर आपण पाहिलं, इथे पहिली ओळ पाहूया, मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे. याच्यामध्ये जर आपण अक्षर मोजली तर बघा किती येत आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. तर अशा प्रत्येक ओळीमध्ये 12 अक्षर असतात आणि यती 6व्या आणि 12 अक्षरावरती असतो. यती म्हणजे आपण जिथे थांबतो. मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे, तर 12 अक्षरावरती आपल्याला थांबतो किंवा मग 6व्या अक्षरावरती आपण थांबतो. आता भुजंगप्रायाचे आपण गण पाडूया, म्हणजे तुम्हाला कळेल की यगण कसे येतात. हे जे काही चरण आपण अभ्यासतो त्याच्यातले जे शेवटचं चरण आहे, मना सर्व लोकांचे रे निववावे, याचं आपण गण पाडणार आहोत. मग तुम्हाला कळेल की हे गण कसे पाडले जातात. आता आपण चरण घेतलेलं आहे, मना सज्जना लोकासी रे निववावे. हे जे शेवटचं चरण आहे त्याचं आपण गण पाडणार आहोत. तर 3-3 आपल्याला गट पाडायचे आहेत. 3-3 अक्षरांचे गट पाडून आपण भुजंगप्रायात वृत्ताचे गण पाडणार आहोत. मग पहिल्या गटामध्ये आहे मना स, दुसऱ्या गटामध्ये आहे व लोकान, आणि तिसऱ्या गटामध्ये आहे सी रे नी, आणि चौथ्या गटामध्ये आहे व वा वे. तर पहिलं पाहूया आपण मनास. म हे लघु आहे म्हणून इथे अर्धचंद्र, नंतर ना गुरु आहे आणि स पण गुरु आहे म्हणून यगण. त्यानंतर व. आता तुम्ही म्हणाल इथे स हा लघु आहे पण तो गुरु कसा आला, तर आपण नियम अभ्यासलेला होता. या नियमामध्ये आपण पाहिलेलं होतं की जेव्हा अक्षर अनुस्वार असेल किंवा विसर्ग असेल किंवा रफार असेल तर त्याआधी ते अक्षरावरनं आपण त्या चरणाचे अक्षर जर गुरु असेल ते आपल्याला लघु करायचे असतात किंवा लघु असेल तर गुरु करायचे असतात. त्यामुळे ते स हे गुरु येणार आहे. व म्हणजे आता हा पहिला कोणता गण झालेला आहे, यगण. यगणानुसार आद्य अक्षर लघु आहे आणि नंतरचे गुरु. त्याचप्रमाणे व लोकांच याच्यामध्ये पण बघा, व हे काय येणार आहे, लघु येणार, नंतर लो का हे दोन्ही पण गुरु गुरु. त्याचप्रमाणे सी म्हणून इथे यगण आलेला आहे. सी रे नी मध्ये आपण पाहणार आहोत. तिसरा गट आहे. सी मध्ये तुम्हाला आद्य अक्षर जे आहे लघु आहे, नंतर रे गुरु आहे, नी गुरु आहे, म्हणजेच लघु गुरु गुरु. यगणित आहे इथे पण. तिसरा आपण चौथं पाहत आहोत आपण. व वावे मध्ये व लघु आहे म्हणजेच अर्धचंद्र, नंतर वा आणि वे गुरु गुरु, म्हणून इथे यगण आलेला आहे. आता आपण इथे समजून घेऊया. खालील ओळींचे गण पाडा. पहिला आहे मना सज्जना तू कडेनेच जावे. या ओळीचं तुम्हाला गण पाडायचे आहेत. 3 चरण, हे एक चरण आहे, याचे आपल्याला 3-3 गट पाडून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर लघु गुरुक्रम लावायचा आहे आणि लघु गुरुक्रम लावल्यानंतर तो गण
कोणता आहे त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे, तर आपण इथे करून घेऊया. मनास म मध्ये आपल्याला काय करायचं आहे, इथे लघुक्रम येणार. म हा लघुक्रम येणार. त्याच्यानंतर ना हा गुरु येणार आहे म्हणून आडवी रेष. आता इथे स लघुक्रमानुसार येतो, पण इथे आपल्याला जोड शब्द आहे जसं आपण पुस्तकमध्ये पाहिलेलं होतं. त्यामुळे मागील अक्षरावरती त्याचा आपल्याला काय करायचं आहे, गुरुक्रम घ्यायचा आहे. त्यानंतर ज मध्ये पण तुम्ही पाहता की लघुक्रम येणार आहे. नंतर ना गुरुक्रम. तू हा दुसरी वेलांटी आहे, दुसरा उकार आहे म्हणून गुरुक्रम येणार. त्याचप्रमाणे कडेने मध्ये क आद्य अक्षर आपलं क आहे आणि आपला लघु येणार आहे. डे आणि ने मध्ये गुरु गुरु. च मध्ये पण तुम्हाला च आद्य अक्षर च आहे आणि त्यामुळे ते लघुक्रम येणार. नंतर जा मध्ये गुरुक्रम आणि वे मध्ये गुरुक्रम. मग अशा रीतीने बघतोय आपण आद्य अक्षर आपलं लघु गुरु गुरु, लघु गुरु गुरु, लघु गुरु गुरु, लघु गुरु गुरु. यामुळे आपला गण येणार आहे. इथे येणार आहे यगण. इथे सुद्धा आपला यगण येणार आहे आणि इथे सुद्धा आपला यगण. चौथ्या गटामध्ये पण यगण. तर अशा रीतीने आपण अभ्यासलेला आहे. या चरणामध्ये 12 अक्षर आहे. यती 6व्या अक्षरावरती आणि 12व्या अक्षरावरती येत आहे. त्याचप्रमाणे यांचे आपण गट पाडून घेतलेले 3-3 गट पाडलेला आहे आणि लघु गुरुक्रम लावलेला आहे. आद्य अक्षर लघु गुरु याप्रमाणे येत आहे आणि त्याचप्रमाणे यगण ह्या 4 गटामध्ये येत आहे. म्हणून हे भुजंगप्रयात हे वृत्त आहे. आता पुढील अजून एक उदाहरण समजून घेऊया. दुसरं उदाहरण आहे सदा सर्वदा योग तुझा घडावा. याच्यामध्ये आपण गट पाडून घेतलेला आहे. पहिले 3 अक्षरांचा गट पाडलेला आहे. पहिल्या गटामध्ये सदा स येणार आहे. दुसऱ्या गटामध्ये व दा यो येणार आहे. नंतर ग तुझा येणार आहे. नंतर घडावा. तर याच्यामध्ये स लघुक्रम, दा गुरुक्रम, स आपल्याला लघु असतो पण इथे आपण व याच्यातला जो काही रफार आहे तो इथे आल्या कारणाने हे काय होणार आहे, गुरुक्रम गुरु अक्षर होणार आहे. दीर्घ अक्षर इथे होणार म्हणून इथे आपण गुरुक्रम लावणार आहोत. नंतर इथे व र आपण रफार तिकडे दिलेला आहे स वरती म्हणून इथे व लघुक्रम येणार आहे. ह्रस्व अक्षर आहे. दा मध्ये दीर्घ अक्षर असल्या कारणाने इथे गुरुक्रम. यो मध्ये दीर्घ अक्षर असल्या कारणाने हा गुरुक्रम. ग मध्ये ह्रस्व अक्षर असल्या कारणाने इथे लघुक्रम. तू दीर्घ अक्षर असल्या कारणाने इथे गुरुक्रम येणार आहे. झा दीर्घ अक्षर असल्या कारणाने इथे गुरुक्रम. घ ह्रस्व अक्षर असल्या कारणाने इथे लघुक्रम. डा आणि वा इथे दोघी ठिकाणी दीर्घ अक्षर असल्या कारणाने इथे गुरुक्रम आलेला आहे. तर अशा रीतीने लघु गुरु गुरु, लघु गुरु गुरु, लघु गुरु गुरु आणि लघु गुरु गुरु असा क्रम इथे आलेला आहे. आपण 8 गण पाहिलेले आहेत. त्याच्यापैकी आद्य अक्षर किंवा आद्य लघु म्हणजेच कोणत्या गणाचा प्रकार आहे, यगण. मग पहिले इथे पण यगण येणार आहे कारण की आद्य लघु आहे. दुसऱ्याच्यात पण यगण येणार आहे कारण की आद्य लघु आहे. तिसऱ्याच्यामध्ये पण तिसऱ्या गटामध्ये पण आद्य लघु असल्या कारणाने यगण येणार आहे. आणि चौथ्या याच्यामध्ये आद्य लघु असल्या कारणाने यगण येणार आहे. तर अशा रीतीने आपण भुजंगप्रयात या वृत्ताचे अभ्यास केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण
वृत्त या भागाच्या व्याकरणाच्या भागाच्या सेशन क्रमांक 3 मध्ये आपण अक्षरवृत्त आणि त्याचा पहिला प्रकार भुजंग प्रयात म्हणजे काय याचा आपण अभ्यास केला आहे. आता उर्वरित पुढील प्रकारांचा अभ्यास आपण वृत्त या व्याकरणाच्या पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.